हा जय भीम. हा मी मारुती सहारे बोलतो. हा बोला ना. हा बोला म्हटलं. अच्छा. अच्छा. हां 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 हां. अच्छा. अच्छा. बरं बरं, बोलतो मी त्या विषयावर बोलतो. हा, तुम्हाला वाटते की वंचित बहुजन आघाडी सत्तेवर येणार नाही, तर त्याचं कारण असं सांगून राहिले की बा वंचित बहुजन आघाडीचं वोट पर्सेंटेज घसरलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वंचित बहुजन आघाडीचं जरी वोट पर्सेंट घसरलेलं असेल, आकड्याच्या याच्यात वंचित बहुजन आघाडी मागे आहे, परंतु अजेंड्यामध्ये विजयी झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आकडेवारीमध्ये कमी फेल झालेली आहे, परंतु अजेंड्यात वंचित बहुजन आघाडीचा जो अजेंडा होता त्यात वंचित बहुजन आघाडीचा विजय झालेला आहे. हां, सांगतो मी तुम्हाला. कारण कोणताही पक्ष असो, त्या पक्षाची एक भूमिका असते, अजेंडा असते, आणि वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती त्या भूमिकेचा विजय झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीने जो एक अजेंडा तयार केला होता आणि अनेक दिवसापासून वंचित बहुजन आघाडी त्या अजेंड्यावर काम करून राहिलेली आहे. जसा भारतीय जनता पार्टीचा, त्याच्या सहयोगी पक्षाचा जो अजेंडा आहे, निवडणुका लढा, पण कशाच्या आधारावर सत्ता प्राप्त करा, पण कशाच्या आधारावर एक जाती जाती तेढ निर्माण करायचं, धर्माच्या नावानं निवडणुका लढवायच्या, जातीचे ध्रुवीकरण करायचं, हिंदू मुसलमान करायचं, कधी भारत पाकिस्तान करायचं, तर कधी असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी म्हणजे असे धार्मिक ध्रुवीकरणासाठी फंडे वापरले आणि त्या फंड्यामुळे आतापर्यंत ते सत्तेत आलेले आहे. आणि राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेसजवळ असा ठोस भूमिकाच नाही आहे, अजेंडाच नाही आहे. मग आता त्याच्यामुळंच त्याच्यामुळंच जे काँग्रेस जे आहे ते आजपर्यंत पिछाडीवर होती. कारण लोकांना सांगण्यासाठी अशी एक ठोस भूमिका घ्यावी लागते ना, बरोबर आहे. तर काँग्रेस पक्षानं आतापर्यंत घेतलेली नाही. त्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा होता त्याला रोखण्यासाठी तिच्याकडे काही प्लान नव्हता, काहीच नव्हतं. परंतु भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आणि वंचित बहुजन आघाडीने असा एक अजेंडा तयार केला होता आणि तो फार वर्षापूर्वींचा ते राबवून राहिले, जनजागृती करून राहिले. संविधान हाच त्यांचा अजेंडा होता. संविधान इथे लागू झालं पाहिजे, संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे, संविधानाचा सन्मान झाला पाहिजे. तर त्या अजेंडा त्यांनी जनतेसमोर ठेवला, जनजागृती झाली, मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. आणि तोच अजेंडा ज्यावेळेस काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना वाटलं, अरे हे तर वंचित बहुजन आघाडी संविधानाचा मुद्दा घेऊन जनतेपर्यंत जात आहे, जनतेपर्यंत जात आहे, जनता त्याला लाईक करत आहे, सपोर्ट करत आहे, मग हा मुद्दा जर आपण घेतला, आपल्यासोबतसुद्धा जनता येईल, म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीचाच अजेंडा चोरून टाकला आणि त्याला हायलाईट केलं, केंद्रस्थानी ठेवलं, त्याच्यावर चर्चा झाली. लोकांना वाटलं की मनुस्मृती पाहिजे की संविधान पाहिजे. मग त्या आधारावर इथलं विलक्षण झालेलं आहे. देशात आजपर्यंत 75 वर्षात संविधानावर कधीच चर्चा झालेली नाही. संविधान सभा, संविधान सन्मान असा कोणत्याच पक्षानं राबविलेला नाही, जो वंचित बहुजन आघाडीनं राबविलेला आहे. आणि केंद्रस्थानी तो मुद्दा आलेला आहे आणि लोकांनी संविधानाला स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळेच 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला, त्याच्या सहयोगी पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेसला, त्यांच्या सहयोगी पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे. आणि त्यामुळं आम्ही हे मानतो, आमचा जरी आकडेवारीत आम्ही कमी पडलो असून, पण आमचा अजेंडा
केंद्रस्थानी ठेवण्यात, त्याच्यावर चर्चा करण्यात आम्ही दोन्ही पक्षाला भाग पाडलेला आहे. हां, धन्यवाद. हां, अजून काही प्रश्न असतील तर सांगा. धन्यवाद. जय भीम.